राज्यामध्ये मंत्री मी आहे, माझं सरकार आहे, मी पालकमंत्री आहे, या परळीचं चित्र बदलण्याचं दायित्व मला पूर्ण केलं पाहिजे. भ्रष्टाचारांच्या घशात निधी घालण्याच्या शिवाय आपल्याला अनेक मार्ग निर्माण करता येतील. मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि सांगितलं तुम्हाला मी निधी मागितला नव्हता, 4 वर्ष कधी आग्रह धरला नाही, पण आता मला 5 वर्षाचा पूर्ण माझा जो निधी आहे तो तुम्हाला देण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तू आकडा टाक आणि तेवढा निधी सेक्रेटरीला सांगितलं पंकजा जो आकडा टाकेल तो निधी वर्ग करा. मी तिथे 25 कोटी रुपयांचा निधी हा विशेष रस्ता अनुदानामध्ये या परळीला मंजूर केलाय. 5 कोटीचे भूमिपूजन आता केलंय, अजून 25 कोटीचे भूमिपूजन बाकी आहे. आणि एवढंच नाही, तो वैद्यनाथ मंदिर विकास आराखड्यासाठी सुद्धा 120 कोटी रुपयांचा वैद्यनाथ मंदिराच्या विकासाचा आराखडा हा मुख्यमंत्र्यांकडे मी दिलेला आहे. त्याचा पहिला हप्ता 20 कोटी रुपयाचा सुद्धा आपल्याला येणाऱ्या 15 दिवसामध्ये मिळणार आहे. आणि परळी मधला हे बीड जिल्ह्यामध्ये वैद्यनाथ मंदिर जे आहे आपल्या देशामधनं लोक इथं तीर्थक्षेत्र म्हणून येतात, त्याचा सर्वांगीण विकास होणार. आपल्याला कुठूनही चहूबाजूने दिसेल एवढा एक भव्य नंदी या मेरू पर्वतावर आम्ही उभा करणार आहे. एक भव्य शंकराची त्रिशूळ एक भव्य उभा करणार आहे. या भागातले सगळे आम्ही उद्यानं डेव्हलप करणार आहेत. या भागामध्ये रस्त्याची, पाण्याची, स्वच्छतेची, सॅनिटेशनची सोय करणार आहेत आणि कुठलाही निधी या परळीला कमी पडू देणार नाही. आणि हा आम्ही निर्णय घेतला. कमालच आहे परळीच्या लोकांची, परळीच्या नाही विरोधकांची. मी सकाळी आले, मी आपलं 3 वाजता घरातून निघाले, औरंगाबादवर येत असताना व्हॉट्सअपवर बातमी आणली आणि बातमी आल्यावर लक्षात आलं की मी आणलेल्या रस्त्याचं भूमिपूजन काही लोकांनी करून घेतलंय. म्हणजे आम्हीच एनओसी दिली, आम्हीच रस्ते आणले. मी विचार केला वा काय ह्यांची विश्वास आहे माझ्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांवर, माझ्या सरकारवर. जेव्हा हे स्वतः सत्तेमध्ये होते दमडी आली नाही, दमडी. या बीड जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य झाल्यापासून राजकारणाला अनेक लोकांनी येऊन इथे भाषण केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली, काँग्रेसच्या नेत्यांनी केली, पण मुंडे साहेबांच्या युतीच्या काळामध्ये या बीड जिल्ह्याचा चेहरा बदलण्याचं काम झालं. आणि मी ग्रामविकास मंत्री झाले मुंडे साहेबांच्या आणि आपल्या आशीर्वादाने. पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये पंचायत समितीच्या इमारती मंजूर झाल्या. 70 वर्ष स्वातंत्र्याला झाले, बीड जिल्ह्यामध्ये एकही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची इमारत नव्हती. तुमच्या लेकीनी पंकजा गोपीनाथ मुंडेंनी सगळ्या मतदारसंघामध्ये पंचायत समितीच्या इमारती दिल्या. बघा परळीमध्ये कशी भव्य वास्तू इथे निर्माण होते आणि जिल्हा परिषदची अत्यंत भव्य इमारत बीड जिल्ह्यामध्ये होते. तर जिथून काम करायचंय त्या इमारतच नसेल तर कसं काम होईल. या ग्रामीण भागामधले जे रस्ते होते, लोकसभेच्या प्रचारामध्ये मी फिरताना खड्ड्यामधून जावं लागायचं. माफ करा साहेब, मी तुम्हालाच ओरडायचे, काय राष्ट्रवादीचे लोक काम करत नाहीत आळसकर साहेब. आणि मी जेव्हा विचार केला, तुम्ही सांगितलं की काम का नाही झालं, कारण दुर्री पण नाही मिळाली. दुर्रीच नाही मिळाल्यावर तुम्ही तरी रस्ते कुठून करतात सांगा बरं मला. 25-50 आळसकर साहेब कधी मिळाला तुम्हाला? तुम्हाला काही मिळालंच नाही. 10 लाख, 5 लाख, 50 लाख. सांगलीला गेला म्हणायला. 25-15 हा निधीच माहित नव्हता. 25-15 हा निधी माहित नव्हता लोकांना. आणि आज जर मी मंत्रालयामध्ये गेले तर माझ्या मंत्रालयामधला लिफ्ट चालवणारा माणूस सुद्धा म्हणतो ताई ते माझं गाव आहे, जरा एवढं 25-15 तर द्या. मला काही प्रोटोकॉल बिटोकॉल आहे का नाही? तुम्ही मंत्र्याला काय डायरेक्ट निधी मागतात? ताई तुम्ही मंत्री नाहीये, तुम्ही गोपीनाथ मुंडेची कन्या आहेत म्हणून गरीबाला तुमच्याकडे यायला आत्मविश्वास. आज प्रत्येक व्यक्ती आत्मविश्वासाने येतो की पंकजाताई आम्हाला निधी देतील, पंकजाताई आम्हाला विचारतील, बोलतील. प्रचंड मोठा गर्दी, प्रचंड मोठा जनसमुदाय माझ्याकडे असतो. यामध्ये माझ्या कार्यकर्त्यांची, परळीच्या लोकांची हेळसांड झाली मला मान्य आहे. म्हणून मी निर्णय घेतला की परळीमध्ये आता कोणीही यायचं नाही. माझा वेळ हा फक्त परळीच्या लोकांसाठी परळीमध्ये राहील. आणि आज मी या सगळ्या आमदारांना बोलायला एवढी लंबी चौडी सभा घेतली, एवढे भाषण केले. तुम्ही म्हणता एवढे भाषण कशाबद्दल? मी यांच्या मला हे लोक माझ्याकडून एवढे काम करून घेतात आणि मला पुन्हा उद्घाटनालाही स्वतः मलाच बोलवतात. मी म्हणते तुमचं तुम्ही उद्घाटन करा. नाही तुम्ही आलंच पाहिजे. म्हणून मी म्हणलं आता यांचा सगळ्यांचा वेळ मला घ्यायचा आहे आणि पूर्ण इथे बसवून ठेवून यांना 3-4 तासाची सभा यांना करायला लावली. का करायला लावली? कारण आता लोकसभेचं बिगुल वाजणार आहे आणि परळीशी मोकळा संवाद करण्यासाठी ही एकमेव सभा राहील. पुन्हा निवडणुकीच्या वातावरणात आपण जाणार.
आज माझा संवाद तुमच्याशी होणार आहे, मी लेख तुमची म्हणून तुमच्याशी बोलणार आहे, तुमची पालक म्हणून तुमच्याशी बोलणार आहे। आणि ज्या जादूच्या कांडीचा उल्लेख सुरेश धसांनी, जिजांनी, संगीताताईंनी, आरसकरांनी, प्रीतमताईंनी, रमेश भाऊंनी केला, या जादूच्या कांडीचा प्रीतमताईंनी अत्यंत सुंदर उल्लेख केला। कारण मुंडे साहेबांचं काम युतीच्या शासनात जे बघायचे, त्याच्यामुळे मुंडे साहेबांना हात जोडावे लागले आणि म्हणावं लागलं की माझ्या निवडणुकीमध्ये दुसऱ्याच्या पापाची मला शिक्षा देऊ नका। आठवते परळीकरांना, मुंडे साहेबांना म्हणावं लागलं की मी एवढं काम करून मुंडे साहेबांनी वाक्य वापरलं की नॉर्मलच्या ऐवजी सिझेरियन डिलिव्हरी करावी लागली, कारण दुसऱ्याच्या पापामुळे मला क्षमा मागावी लागली। ह्या क्षमा मागण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नये, हे मुंडे साहेबांनी मला कान मंत्र देऊन दिले। ही जादूची कांडी जी आहे, मुंडे साहेबांपासून लोक तोडण्याची काम करत होते आणि आज मुंडे साहेबांपासून दूर गेलेले आरसकर साहेब आपल्यावर होते। धस मला वाटतं 95 साली तुम्ही आमच्यावर होता, तुम्ही आधी होतात ना जिल्हा परिषद मध्ये, पहिल्यांदा आमदार कधी झाला तुम्ही? 99ला ते आमदार झाले, तेव्हा आपल्या बरोबर होते। आणि मला आठवतं की जेव्हा त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांचं स्टेटमेंट होतं आमचं वैर विठ्ठलाशी नाही बडव्यांशी आहे। आणि तेव्हा त्यांचं जे वैर होतं, त्या वैराच्यामुळे ज्यांच्यामुळे ते गेले तेच त्यांच्या पाठीमागे तिकडे गेल्यामुळे ते परत स्वगृही परतले। म्हणजे मुंडे साहेबांच्याकडे जादूची कांडी होती, अशा तरुणांना एकत्र केलं, त्यांना निवडणुका लढायला लावल्या, विजय केला, त्यांना सत्तेमध्ये आणण्याचं काम केलं। या तरुणांना हे सहन नाही झालं, ते गेले, त्यांना जादूची कांडी मुंडे साहेबांनी आम्हाला दिलेली फिरवून एक 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 राष्ट्रवादीची माझी जादूची कांडी फिरली। एक राष्ट्रवादीच्या जे मंचावरचा हा माणूस छूर झाला पाहिजे, तो तिथला गायब बांधतो आमच्या मंचावर। आणि हे किती कर्तव्य आहे, ज्या राष्ट्रवादीचे 5 आमदार होते, ज्या राष्ट्रवादीकडे सगळ्या सत्ता जिल्ह्यातल्या होत्या, त्या राष्ट्रवादीमध्ये आता फक्त एक आमदार आहे आणि ते आमदार सुद्धा यांच्या बरोबर नाहीये। काय अण्णा, काय जिजा, या राष्ट्रवादीमध्ये घर फोडण्याचं काम या राष्ट्रवादीने केलं, तेच काम घर फोडण्याचं बीडमध्ये जयदेवांच्या बाबतीत सुद्धा करण्याचा पाप या लोकांनी केलं। आज यापूर्वी यांचं कर्तव्यदारी अशी आहे की जिथे राष्ट्रवादीचे 5 आमदार होते, तिथे आता राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही राहिला, जिल्हा परिषदची सत्ता ताब्यात नाही राहिली। आणि हे सगळं गेलं एका परळीच्या निवडणुकीच्या विजयावर। देशामध्ये छाती पुढे काढून हे सांगतात आणि मी जग जिंकलं, पण एका परळीच्या नगरपालिकेच्या पराभवामुळे मला मान खाली घालून जावं लागतं। मला मगाशी कुठेतरी उल्लेख केला की पंकजा ताई हा साहेबांचा वारसा आहे का? काय प्रश्नच नाही ना। माझं नाव पंकजा गोपीनाथ मुंडे आहे आणि मी मंत्री झाले। मला सांगावं एखाद्या व्यापाऱ्याने की कधी माझा कार्यकर्ता त्याच्याकडे गेला आणि माझ्या गणपतीची पट्टी मागून त्याला त्रास दिला? कधी माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा पंकजा त्यांच्याकडे कार्यक्रम आहे, सामुदायिक विवाह आहे, मुंडे साहेबांची जयंती, पुण्यतिथी, आणि आम्ही कधी कुणाला 4 पैशाची कधी त्रास दिलेला असेल? पण ह्या लोकांनी काय केलंय, अरे जे मृत्यू झालेल्या माणसाची 10 वर्षांनी 20 वर्षांनी जमीन